नमस्कार मंडळी. बऱ्याचदा आपण तक्रार करतो की लोक आपल्याला किंमत देत नाहीत किंवा हलक्यात घेतात. पण विचार करा, याला कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. जर आपण स्वतःला कमी लेखले, सतत विनाकारण माफी मागितली आणि चुकीच्या गोष्टी सहन केल्या, तर लोकांना आपल्याला गृहीत धरण्याची सवय होते. लोकांनी आपला आदर करावा असे वाटत असेल तर आधी आपण स्वतःचा आदर करायला शिकलो पाहिजे. आपली गुपिते प्रत्येकाला सांगणे, पैशाची उधळपट्टी करणे किंवा लोकांच्या मागे धावणे बंद केले पाहिजे. जेव्हा आपण स्वतःला शिस्त लावतो आणि खंबीर बनतो, तेव्हा जगही आपल्याला आदराने बघू लागते. बदल आधी स्वतःमध्ये घडवा, जग आपोआप बदलेल. नंबर 1, तुम्ही जसे राहता आणि वागता तसेच लोक तुमच्याबद्दल मत बनवतात. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत निष्काळजीपणा करण्याची सवय असते. घर अस्ताव्यस्त ठेवणे, वेळेवर कुठेही न पोहोचणे आणि कामात आळस करणे, या गोष्टींमुळे आपली प्रतिमा खराब होते. जर आपण स्वतःच आपल्या गोष्टींबद्दल गंभीर नसू तर इतर लोक तरी आपल्याला जबाबदार व्यक्ती कसे मानणार? उलट लोक आपल्याला टाइमपास समजून सोडून देतात. म्हणून आयुष्यात शिस्त आणणे खूप गरजेचे आहे. शिस्त म्हणजे लष्करासारखं कडक वागणे नव्हे, तर आपल्या गोष्टी वेळेवर आणि नीटनेटके करणे. तुमचे घर स्वच्छ ठेवा, तुमचे विचार स्पष्ट ठेवा आणि दिलेला शब्द पाळा. जेव्हा तुम्ही वक्तशीर आणि व्यवस्थित राहता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. लोकांना कळतं की हा व्यक्ती आपल्या आयुष्याबाबत गंभीर आहे. अशा शिस्तबद्ध माणसाचा आदर संपूर्ण जग करते आणि लोक त्यांना विश्वासाने मोठी कामे सोपवतात. थोडक्यात काय तर स्वतःला सुधारा, जग तुम्हाला मान देईल. नंबर 2, भीती मनातून काढून टाका, कारण घाबरणाऱ्याला जग जास्त घाबरवते. भीती ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे. जेव्हा आपण मनातून घाबरतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्यावर विनाकारण हक्क गाजवायला लागते. बरेच लोक भांडण नको किंवा समोरचा माणूस मोठा आहे म्हणून गप्प बसतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही, तर समोरची व्यक्ती कितीही श्रीमंत, मोठी किंवा शक्तिशाली असली तरी तिला घाबरण्याची अजिबात गरज नाही. चुकीच्या गोष्टी समोर मान झुकवणे बंद करा. आपल्या हक्कासाठी आणि जे खरे आहे त्यासाठी खंबीरपणे बोलायला शिका. जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने ताठमानेने उभा राहता, तेव्हा समोरच्याची तुम्हाला दाबण्याची हिंमत होत नाही. तुमच्या मनातील भीती संपली की लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक आदर तयार होतो. त्यामुळे घाबरणे सोडा आणि स्वाभिमानाने जगायला शिका. नंबर 3, कोणाच्याही मागे धावणे बंद करा. बऱ्याचदा आपण एखाद्या मित्राला, प्रेमाला किंवा नात्याला टिकवण्यासाठी त्याच्या मागे मागे करतो. समोरचा माणूस आपल्याला भाव देत नसला तरी आपणच समोरून मेसेज करतो, फोन करतो किंवा त्यांच्या मिनतवाऱ्या करतो. पण लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त कोणाच्याही मागे धावलात तर तो माणूस तुम्हाला फालतू किंवा रिकामटेकडा समजायला लागतो. जर कोणाला तुमच्या आयुष्यात राहायचे नसेल तर त्याला आनंदाने जाऊ द्या. त्याच्या समोर रडून, गयावया करून स्वतःचा अभिमान गहाण ठेवू नका. ज्याला तुमची किंमत आहे तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. त्यामुळे लोकांच्या मागे धावणे बंद करा आणि तोच वेळ स्वतःच्या करिअरवर, आरोग्य आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरा. जेव्हा तुम्ही स्वतः यशस्वी आणि खंबीर बनता, तेव्हा चांगली आणि योग्य माणसे स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतात. नंबर 4, प्रत्येक वेळी हसणे बंद करा. हसणे आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ आणि जागा असते. काही लोकांना प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर उगाचच हसण्याची किंवा खिदळण्याची सवय असते. अगदी एखादा गंभीर विषय सुरू असेल किंवा कोणी महत्वाचं बोलत असेल तरीही ही माणसे हसून ते उडवून लावतात. अशा वागण्यामुळे समोरच्या माणसाचा अपमान होतो आणि लोक तुम्हाला बालिश किंवा मूर्ख समजायला लागतात. त्यांना वाटते की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची जाणीव नाही. म्हणूनच कुठे हसावे आणि कुठे गंभीर राहावे याचे भान असणे खूप गरजेचे आहे. जेव्हा एखादी महत्वाची चर्चा सुरू असते तेव्हा शांत राहून समोरच्याचे ऐकून घ्या. तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात एक परिपक्वता दिसू द्या. जेव्हा तुम्ही योग्य वेळी गंभीर राहायला शिकता, तेव्हा लोकांना समजते की ही व्यक्ती समजूतदार आहे. त्यामुळे लोक तुमच्या शब्दाला किंमत देतात आणि तुमचा आदर करतात. नंबर 5, विनाकारण माफी मागणे बंद करा. काही लोकांना प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर सॉरी म्हणायची सवय असते. समोरच्याचा धक्का लागला तरी हेच सॉरी म्हणतात किंवा कोणी दुसऱ्याने चूक केली तरी वातावरण शांत करण्यासाठी स्वतःच माफी मागतात. आपल्याला वाटतं की आपण नम्रपणा दाखवतोय,
पण जगाच्या नजरेत यामुळे तुमची किंमत कमी होते. सतत आणि विनाकारण माफी मागितल्याने लोकांमध्ये असा संदेश जातो की तुमचा स्वतःवर आत्मविश्वास नाही. समोरच्या व्यक्तीलाही अशी सवय होते की काहीही झाले तरी चूक तुमचीच आहे. यामुळे लोक तुमच्यावर हक्क गाजवायला लागतात आणि तुम्हाला कमकुवत समजतात. लक्षात ठेवा, जर तुमची खरोखर चूक असेल तर नक्कीच मोठ्या मनाने माफी मागा, त्यात काही गैर नाही. पण जर तुम्ही चुकीचे नसाल तर उगीचच मान खाली घालून सॉरी म्हणू नका. स्वतःचा स्वाभिमान जपा, कारण तुम्ही स्वतःची इज्जत केली तरच जग तुमची इज्जत करेल. नंबर 6, तुमची खाजगी गोष्ट कोणाशीही शेअर करू नका. आपल्याला बऱ्याचदा सवय असते, कोणी थोडं गोड बोललं की आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या खाजगी गोष्टी त्याच्या समोर उघड्या करतो. आपले पुढचे प्लॅन्स काय आहेत, घरात काय वाद सुरू आहेत, आपल्याला काय दुःख आहे आणि आपण किती कमवतो हे सगळं आपण सांगून टाकतो. पण लक्षात ठेवा, आजच्या काळात ऐकणारे कान खूप आहेत, पण समजून घेणारे हृदय कोणाचेच नाही. तुम्ही ज्यांना मित्र समजून गोष्टी सांगता तेच लोक पाठीमागे तुमची खिल्ली उडवू शकतात किंवा वेळ आल्यावरती त्याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला अडचणीत आणू शकतात. तुमच्या सुखाचा लोक तमाशा बनवतील आणि तुमच्या यशावर जळतील. म्हणूनच आपले आयुष्य थोडे गुपित ठेवा. तुमचे प्लॅन शांतपणे पूर्ण करा. यश मिळाल्यावरती ते जगाला आपोआप दिसेल. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि स्वतःच्या गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवता तेव्हा समाजात तुमची एक वेगळी प्रतिष्ठा आणि मान वाढतो. नंबर 7, पैशाच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. आजच्या जगात पैसा हा खूप मोठी ताकद आहे. काही लोकांना सवय असते की खिशात पैसे आले की ते विचार न करता उडवतात. हॉटेलिंग, ब्रँडेड वस्तू किंवा फालतू गोष्टीवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि महिन्याच्या शेवटी लोकांकडे हात पसरतात. पैशाचा हिशोब न ठेवणे आणि भविष्याची चिंता न करणे हा मूर्खपणा आहे. जर तुम्ही पैशाची किंमत केली नाही तर एक दिवस पैसाही तुमची किंमत करणार नाही. पैसा कमवण्यासोबत तो वाचवणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुमच्याकडे बँक बॅलन्स असतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि कठीण काळात कोणासमोर लाचार व्हावे लागत नाही. जो माणूस आर्थिकदृष्ट्या मजबूत असतो त्याला समाजात, नात्यात आणि अगदी घरातही मान सन्मान मिळतो. त्यामुळे पैशाच्या बाबतीत सावध राहा. पैशाची बचत करा, कारण वाचवलेला पैसाच तुमच्या संकटात धावून येतो. नंबर 8, कोणी चिडवले तरी शांत राहायला शिका. काही लोकांना दुसऱ्यांची मस्करी करायची किंवा त्यांना मुद्दाम उचकवण्याची सवय असते. जेव्हा कोणी आपल्याला टोमणे मारते किंवा चिडवते तेव्हा आपल्याला लगेच राग येतो आणि आपण वाद घालायला लागतो. पण लक्षात ठेवा, समोरच्या माणसाला नेमके हेच हवे असते. त्याला तुम्हाला त्रास द्यायचा असतो आणि तुमचा संयम तोडायचा असतो. जर तुम्ही चिडलात तर तो जिंकतो आणि तुम्ही हरता. अशा वेळी सर्वात उत्तम उपाय म्हणजे शांत राहणे. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा किंवा चेहऱ्यावर एक छोटेसे हसू ठेवून गप्प राहा. जेव्हा समोरच्याला दिसते की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाहीये तेव्हा तो स्वतःच लाजेल आणि निरुत्तर होईल. तुमची शांतता समोरच्याचे तोंड बंद करते. फालतू लोकांवर आणि फालतू गोष्टीवर आपला मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया घालू नका. मित्रांनो, या व्हिडिओत सांगितले गेलेल्या गोष्टी केवळ ऐकण्यापुरत्या मर्यादित ठेवू नका, तर आजपासून तुमच्या आयुष्यात लागू करायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, जोपर्यंत स्वतःचा आदर करत नाहीत तोपर्यंत हे जग तुमची किंमत करणार नाही. त्यामुळे अस्ताव्यस्त राहणे, विनाकारण घाबरणे आणि फालतू लोकांच्या मागे धावणे आजच बंद करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली आणि तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये कोणता बदल करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.